फक्त मराठी, फक्त मराठी। तुका म्हणे सत्य कर्मा भावी साह्य घातल्या भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता आतापर्यंत भंगाचा साधा सोपा सरळ भावार्थ तुमच्या समोर ठेवला। आता जाता जाता एक परमार्थाची पायरी तुमच्या समोर मांडते। कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज ही आस। गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला। पवित्र तुळशीची माळ का घाला त्याचं कारण असं आहे, नाथ हरी पाठाच्या 6व्या अभंगामध्ये 7व्या अभंगामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं वर्णन करतात। अनेक यातना यम करवील कोण सोडवील तेथे तुझला का। गळ्यात माळ नाही ना, माळ रूपी पट्टा गळ्यात नाही म्हणून सांगू इच्छिते कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज ही आस। नीट लक्षात घ्या। दुसरी महत्वाची बाजू सांगू इच्छिते माय बाप हो, आज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आम्ही जन्माला आलो। जो युवा वर्ग स्वामी विवेकानंदांकडे आकर्षित व्हायला हवा होता, तोच युवा वर्ग आज व्यसनाच्या अधीन जातोय। आम्ही स्वामी विवेकानंदांचं आचरण अनुकरण या ठिकाणी करायला हवं होतं, पण तेच अनुकरण आम्ही या ठिकाणी या कलियुगामध्ये करत नाहीये का, आम्ही व्यसनाच्या अधीन होतोय। पण माय बाप हो सांगू इच्छिते या ठिकाणी व्यसनाच्या अधीन जाण्यापेक्षा कोणत्या व्यसनाच्या अधीन जा। अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे शाम को उतर जाएगी, लेकिन एक बार हरि नाम का प्याला पिके तो देख तेरी जिंदगी सुधर जाएगी। आणि म्हणून माय बाप हो व्यसन कुणीही करू नका। तिसरी महत्वाची गोष्ट माय बाप हो श्री भ्रूण हत्या। आज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अहिल्याबाई होळकर, प्रतिभाताई पाटील, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यांच्या देशामध्ये आज आम्ही जन्म घेतलेला असून सुद्धा आज आम्ही मुलीची हत्या करतोय। गर्भात असतानाच मुलगी आईला विनंती करते, आई ग तू जसा जन्म घेतला तसा मलाही घेऊ दे, आई तू जसं हे सुंदर जग बघितलं ना तसं मलाही बघू दे। मुलगा जरी घराचा वंश असला तरी मुलगी सुद्धा घराची अंश आहे, नीट लक्षात घ्या। पण त्याच मुलीला आज आम्ही विसरून जातोय, तिची गर्भात असताना हत्या करून टाकतोय। गर्भातून विनंती करते मुलगी, 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्या घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पंथी भिजवू। आई गर्भात असताना विनंती करते माय बाप हो, म्हणून सर्वांना हात जोडून विनंती करेल मुलीची हत्या कुणी करू नका। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गोवंश हत्या। सर्वांना हात जोडून विनंती करेल, चारा नसेल टाकण्यासाठी टाकू नका, पाणी नसेल पाजण्यासाठी पाजू नका, पण 2 पैशांकरता गोमातेला कसायला देऊ नका माय बाप हो। तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वांनी एकादशी व्रत करा। एकादशी व्रत का करा, आमचं दररोज वारानुसार व्रत बदलतं। कसं बदलतं, सोमवार आला की शिव भोळा चक्रवर्ती, मंगळवार आला की अनादी अंबिका भगवती, बुधवार आला की बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे, गुरुवार आला की लगेच ज्ञानियांचे राजे गुरु महाराम, शुक्रवार आला की लगेच धाव 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 घाली आई आता पाहतीस काही का। संतोषी मातेचे आम्ही उपासक होतो। शुक्रवार आला की शनिवार लगेच उगवतो, शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता। रविवार लगेच उगवतो, लगेच म्हणतो अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी, मल्हारीची वारी हो माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी हो माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी हो माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी हो माझ्या मल्हारीची वारी। रविवार आला की लगेच अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी। आणि म्हणून असं आम्ही वारानुसार देव बदलतो। पण सर्वांना सांगू इच्छिते की सर्व व्रतांचं सार असणारे एकादशी व्रत, सर्व व्रतांचं सार असणारे एकादशी व्रत जर प्रत्येकाने केलं तर इतर व्रते करण्याची गरज नाही। वारानुसार देव बदलण्यापेक्षा आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीव सुख नव्हे। जोपर्यंत आपण परमार्थ करत असताना त्या देवाला आपलंसं करून घेत नाही तोपर्यंत आपला खरा परमार्थ म्हणता येणार नाही। का
देवाला का आपलंसं करायचंय मायबाप हो? परमार्थामध्ये जो आम्ही अहंकार धारण केलाय, या अहंकाराचं विसर्जन करण्यासाठी काय करायचंय? देवाला आपलंसं करायचं। अहंकाराचं विसर्जन जोपर्यंत आम्ही परमार्थामध्ये करत नाही तोपर्यंत खरा आमचा परमार्थ नाही। कारण जीवन जगत असताना प्रत्येक माणूस छाती ठोकपणे सांगतो, काय सांगतो? मी गेल्यानंतर यांचं कसं होईल? पण काहीच होणार नाही, तू नीट पहिला मायबाप हो। म्हणून सर्वांना हात जोडून विनंती करेल, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेनी विना जीव सुख नव्हे। यथामत यथावकाश अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला, जे बरोबर आहे ते गुरुवर्यांचं आहे, महाविष्णू माऊली ज्ञानोबरायांचं आहे, नाथबाबांचं आहे, गुरुवर्यांचं आहे, आई वडिलांचे आशीर्वाद आहे, तुमच्यासारख्या माईबापांचे आशीर्वाद आहे। जे चुकीचं असेल ते अल्पबुद्धीचे दोष ते माझी मला परत करा। किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, ए थमा जे जे उरले पायी कपन तरी निन्नते पुरते, अधिक ते सुरते करुणी ध्यावे तुमते विनवित्वासे, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती, नोहे अंगभूत व्यक्ती करू नये तैसी केली कटकट, वाकडे का नीट देवजाने या न्यायाप्रमाणे झालेली सेवा, तुम्हा सर्व मायबापांच्या समर्थ मायबापांच्या चरणी समर्पित करून सेवेला ह्याच ठिकाणी पूर्णविराम। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय देवाची द्वारी कीर्तनाची वारी या भक्तिजागरात आज आपण इथेच थांबतोय। उद्या पुन्हा भेटूया संत परंपरेतील आणखीन एक आख्यान ऐकण्यासाठी। तोवर जय जय रामकृष्ण हरी।